फक्त एका मतामुळे वाजपेयींचं सरकार पडलं होतं. तर झालं असं की संसदेत त्यांच्या सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव पास करण्यात आला आणि त्यावेळी झालेल्या मतदानात सरकारच्या बाजूने 269 मतं तर विरोधात 270 मतं पडली. राजस्थानच्या 2008च्या निवडणुकीत ही एक अशीच घटना घडली. त्यावेळी काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले सीपी जोशी यांना मतं पडली 62,215 आणि त्यांच्या विरोधात असलेल्या कल्याण सिंग यांना 62,216 मतं पडली. महाराष्ट्रात प्रत्येक निवडणुकीच्या वेळी फक्त सरासरी 60% एवढंच मतदान होतं. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात सर्वात जास्त मतदान म्हणजे 84% मतदान हे कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात झालं होतं आणि सर्वात कमी म्हणजे फक्त 40% मतदान हे मुंबईच्या कुलाबा येथे झालं होतं. लोकशाहीबद्दल असं म्हटलं जातं की इन डेमोक्रेसी पीपल गेट द गव्हर्नमेंट दॅट दे डिझर्व. मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस नसून तो आपल्या कर्तव्याचा दिवस आहे आणि त्यामुळे या 20 तारखेला सर्वांनी नक्की मतदान करा आणि आपल्या एका मताची ताकद काय आहे हे सर्वांना दाखवून द्या.